Hello, dear students. Today's topic is very important. That is the clauses. In grammar, it's play very important role. Clauses अर्थ होतो उपवाक्य. Clause म्हणजे सेंटेन्स मधलं सेंटेन्स. ओके. क्लॉज म्हणजे सब्जेक्ट अँड वर्ब याचं कॉम्बिनेशन. सो क्लॉजेस हॅज टू टाइप्स. पहिल्याला मेन क्लॉज म्हणतो आपण, त्याला इंडिपेंडंट क्लॉज पण म्हणतो आणि त्याला प्रिन्सिपल क्लॉज असं पण म्हणतो. ओके. आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट म्हणजे जोडलेलं वाक्य. ओके. की त्याला डिपेंडंट क्लॉज पण म्हणतो. बरोबर आहे. तसं सेंटेन्स घेतलं आपण, आय डिड नॉट गो टू स्कूल बिकॉज आय वॉज नॉट फीलिंग वेल. सो आय डिड नॉट गो टू स्कूल हे झालं एक मेन क्लॉज. असं वाक्य म्हटल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळत नाही. कारण काय, बिकॉज शब्द आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. आय वॉज नॉट फिलिंग वेल, तर वाक्य या ठिकाणी जोडलेलं आहे. त्याला आपण काय म्हणू, ऍडवर्स ऑफ क्लॉज. सो डिअर स्टुडंट, टू आयडेंटिफाय द सच काइंड ऑफ सेंटेन्सेस, सिंपल सम सबऑर्डिनेट क्लॉजेस आपण या ठिकाणी घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो. जसं मेन क्लॉज जे असेल त्याला व्हॉट न प्रश्न विचारायचा. व्हॉट, जसं सेंटेन्स घेतलं, आय नो, मला माहिती आहे, बट व्हॉट टाइम इज इट, व्हॉट टाइम इट इज. ओके, यू कॅन अंडरस्टँड. सो जनरली याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणकोणते असतात जोडलेले, जसं व्हॉट, विच, व्हॉट एव्हर, हू, दॅट, हू, एक्सेट्रा. ओके. नंतर दुसरा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे त्याला दुसरं नाव आहे रिलेटिव्ह क्लॉज. रिलेटिव्ह याच्यामध्ये जनरली शब्द जे येतात हू, हुम, विच, हुज, वेअर, दॅट. ओके. जसं एक्झाम्पल घेतलं आपण, दिस इज द सिटी, हे एक सिटी आहे, व्हेअर आय वॉज बॉर्न. ओके. तर हे जे वाक्य जोडलेले असतात जनरली व्हेअर, जसं हुम, विच, याच्या अगोदर ओळखण्यासाठी रिलेटिव्ह क्लॉज किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय असते, नाउन असते. ओके. So from this you can easily identify the adjective clause. Okay. The next adverb clause is there. Adverb clause. Okay. आता adverb चे टाइप्स आहेत, जसं adverbs of time, adverbs of place, adverbs of manner. याच्यानुसार वाक्य आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतात. आणि जनरली याच्यामध्ये जे काही सबऑर्डिनेट क्लॉज जे असतात, कोऑर्डिनेटर जे असतात, जसं as, so that, because, but, when, whenever, where, wherever, if, unless, why, though, although, असे सबऑर्डिनेट क्लॉज त्याच्यामध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो. ओके. सो जनरली आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, कम्प्लीट इट, ते काम कम्प्लीट करा, बिफोर यू लिव्ह. ओके. तुम्ही जाण्याच्या अगोदर. ओके. सो माय डिअर स्टुडंट, तुमच्या लक्षात आलं असेल की क्लॉजेस हा जो पार्ट आहे, इट्स नॉट डिफिकल्ट. इफ यू ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट इझिली यू विल अंडरस्टँड. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. यू शेअर अँड सबस्क्राईब to the more students so that they will get the benefit. Thank you so much.